अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्षमधल्या दुसऱ्या गुरुवारचा व्लॉग. तर तुम्ही काही शॉर्ट व्हिडिओमध्ये ओव्हरऑल पाहिलंच असेल की मी देवी आईची पूजा आणि त्यानंतर इतर गोष्टी काय केल्या, पण ह्या लाँग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आणि तुम्ही बघू शकता सकाळी लवकर उठून तर दाराला छान झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचं तोरण लावलं, जे माझ्या आईने स्वतः घरी बनवलं होतं. त्यानंतर बाहेर सुंदर अशी रांगोळी काढली. माझ्या घराच्या अंगणामध्ये मला खूप छान स्पेस मिळाला आहे, त्यामुळे मला रांगोळीची आवड असल्यामुळे मी त्याचा खूप छान फायदा करून घेते आणि मला हवी तशी मी रांगोळी काढत असते. गेल्या गुरुवारी म्हणजेच पहिल्या गुरुवारी खूप छान रांगोळी काढली होती, गेरुने सारवून वगैरे. यावेळेस तसं नाही जमलं, कारण अर्थात आजचा जो गुरुवार होता दुसरा मार्गशीर्ष महिन्यातला, तो अतिशय स्पेशल असा होता. त्याचं कारण म्हणजेच की फक्त देवी आईची नाही, तर त्या दिवशी आपल्याला आपल्या दत्तगुरूंची, आपल्या स्वामींची पूजा करायची होती. कारण दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती आणि त्याशिवाय पौर्णिमा, अन्नपूर्णा जयंती असे बरेच योग आणि बऱ्याच योगांचा तो संगम असा आपल्याला म्हणता येईल. तर असं होतं, त्यामुळे जितकं करू तितकं कमी होतं. तर मी अंगणासमोर आम्हाला जो हा स्पेस मिळालेला आहे तिथे अशी छान रांगोळी काढली. छान पिवळ्या रंगाचं मी जास्तीत जास्त रांगोळीमध्ये देवांच्या सजावटीमध्ये वापर केलेला आहे, कारण आपल्या देवी आईला, आपल्या स्वामींना, आपल्या दत्तगुरूंना पिवळा रंग खूप आवडतो. त्यामुळे मी पिवळा रंगच वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आणि त्याच्यामध्ये इतर रंगही ॲड केलेत ऑब्व्हियसली, पण बेसिक माझी थीम पिवळ्या रंगाची होती. त्यामुळे मी देवी आईला वस्त्र देखील पिवळ्या रंगाचंच घातलं, परिधान केलेलं आहे. सकाळी लवकर वगैरे उठून दरवाजाची, उंबरठ्याची पूजा वगैरे केली आणि देवघरात पूजा केली. रांगोळी वगैरे छान बाहेर काढून घेतली. त्याला मला आरामात 2 तास लागले होते. छान रांगोळी वगैरे काढली. सकाळीच लवकर देवी आईची पूजा मांडणीसुद्धा करून घेतली होती मी. आणि मग रांगोळी, कारण मला रांगोळीला खूप वेळ लागतो. तर अशी ही देवी आईची मांडणी केली होती आणि तिथे देखील मी थोडीफार बेसिक सेम रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. सेम येल्लो आणि पिंक कलर वापरून. देवी आईचं वस्त्र देखील तुम्ही बघू शकता, तर ते येल्लो आणि रेडिश पिंक कलरमध्ये असं आहे. त्याच्यामध्ये बेस कलर येल्लो आहे. तर देवी आईला, स्वामींना मसाले दूध खूप आवडतं. तर त्याचं नैवेद्य पूजा मांडली तेव्हा दिला आणि त्यानंतर रात्री आईने घरी जेवण बनवलं होतं, तर तो संपूर्ण असा नैवेद्य दिला. फळहार, पाणी, साखर आणि मला समई देखील सजवायची होती, पण तेवढा वेळ ऑनेस्टली माझ्याकडे नव्हता. पण मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या मार्गशीर्षच्या या देवी आईच्या मुखवट्याबद्दल सगळ्यांनीच मला खूप कमेंट केला होता आणि खूप मला विचारलं होतं. तरी मी हा मुखवटा ज्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांनी यावर्षी आय थिंक नवीन प्रोडक्शन केलेलं नाही आहे, कारण माझ्याकडे तशी काही माहिती आलेली नाही आहे. पण सपोज जर तुम्हाला हवं असेल तर आपलं पेज आहे मयुरी वर्ल्ड इंस्टाग्रामला, त्याची लिंक देखील ह्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, किंवा आपल्या चॅनलमध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे जाऊन मला तुम्ही फॉलो करून DM करू शकता. मी तुम्हाला नक्कीच ती माहिती देईन. सो असं अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा केली, बाप्पाची स्थापना, त्यानंतर देवी आईला सांगितल्याप्रमाणे मसाले, दुधाचा नैवेद्य. त्याशिवाय मला दागिन्यांबद्दलही इन्क्वायरी खूप आली होती की देवी आईचे दागिने कुठून घेतले. तर ह्याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास मला कमेंट नक्की करा. तर त्याची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला नक्की देईन. सो असा ओव्हरऑल देवी आईची पूजा मांडणी मी केली होती. आणि त्यानंतर दत्त जयंती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर मी दत्त मंदिरात गेले होते. तर हे दत्त मंदिर जे आहे आमच्या एरियामध्येच आहे आणि यांचे मंदिराचे केअरटेकर माझी मैत्रीणच आहे, तिची फॅमिली करते आणि खूप छान दत्त जयंती ते सगळे मिळून साजरी करतात. सो मी आईला घेऊन तिथे ऑलमोस्ट रात्री 9, 9:30ला देवी आईला, स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर गेलो होतो. तिथून आलो, उपवास सोडला, जेवलो आणि हा रात्रीचा व्ह्यू. आणि नेहमीप्रमाणे मी जसं तुम्हाला सांगते की देवी आईला अंधारात
तर नाही ठेवायचं. तर तिथेही छान दिवे प्रज्वलित राहतील रात्रभर, सकाळपर्यंत याची काळजी घेतली होती. छान छान स्वामींना अभिषेक करून स्वामींची पूजा करून घेतली. आणि तुम्हीही बघू शकता माझा रांगोळीचा फोटो. अशा प्रकारे मी रांगोळी काढली होती. तुम्हाला माझी रांगोळी, मी केलेली पूजा, देवी आईची सजावट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.